चला आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी आपल्या आयब्रो आपण स्वतः कशा करू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक वेळेस आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही. काही काही वेळेस आपल्याला खूप घाई असते. आता आपण जर जॉब करत असो किंवा काही आपल्याला अर्जंट काम असो आणि आपलं खूपच म्हणजे खराब आयब्रो झालेला असतील तर आपण घरातल्या घरात ती एकदम व्यवस्थित करू शकतो. तर सुरुवातीला आता तुम्हाला दाखवलेलं आहे की सिंपल असा दोन वेळा दोरा असा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एकच त्याला गाठ मारून नंतर अशा प्रकारे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता तो रेडी झालेला आहे आपल्याला आयब्रो करण्यासाठी. तर थोडीशी पावडर लावून घेतलेली आहे, कारण जिथे आयब्रो आपल्याला करायचे आहे त्या जागी थोडीशी पावडर लावायची आणि असं सुरुवात इथून करायची. म्हणजे बरोबर आपला जो काय आयब्रोचा शेप आहे तो व्यवस्थित यायला सुरुवात होते. कधीही आयब्रो करताना सुरुवातीपासून करायचं, मग आपल्याला समजते की नेमकं एक्झॅक्टली आयब्रो वाढलेत कुठं. तर अशा प्रकारे हळूहळू दोऱ्याने आपण केस व्यवस्थित काढू शकतो. आणि ही झालं आयब्रो, पण आपण कपाळाच्या वरची जी आपलं फोरेड असतं ना, फोरेड पसली सुद्धा केस व्यवस्थित असं काढू शकतो. तर फोरेड करताना फक्त पावडर जास्त लावायची आणि करू शकतो. तर आता इथं बघा, जर आपल्याला जर कोणाकोणाला छोटे म्हणजे मीडियम, कोणाकोणाला छोटे, कोणाकोणाला जास्त मोठे आयब्रो असे ठेवायला आवडत असतील, तर मला ना थोड्याशा अशा ब्रॉड आयब्रो ठेवायला आवडतात, मोठ्या अशा ठेवायला आवडतात. त्यामुळं मी जास्त काय अशी एकदमच नाजूक आयब्रो बनवत नाही. तर आणि आपल्या चेहऱ्यानुसार आयब्रो सुद्धा बनवावे लागते. त्यावेळेस चेहरा असा मिडियम असला ना तर आयब्रो थोड्याशा ब्रॉड ठेवलेल्या बऱ्या. आणि एकदमच म्हणजे हे असेल ना तर एकदमच नाजूक चेहरा असला आणि मग एकदमच हे ठेवलं नाही आयब्रो ब्रॉड तर चांगलं नाही वाटत ती. त्यामुळे मी मिडियम ठेवते, जास्त पण मोठ्या नाही आणि जास्त पण छोट्या नाही, असं मिडियम आकारामध्ये. तर असं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आपण. आणि काय करायचं, आपण आपल्या हातानं किंवा छोटासा आपला हे असते ना ब्रश असतो ना, आयब्रोचा ब्रश आता साधारणतः सगळ्यांकडे नसतो. तेव्हा हे बघा साईडचा कॉर्नर कसा एकदम व्यवस्थित शेपमध्ये येत आहे. तर जसं आपल्याला आयब्रो बनवायचे आहे तसं एकदम व्यवस्थित असं. आता मला सध्या पुढं आरसा नाही, त्यामुळे मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये बघूनच दाखवते. मला ज्यावेळेस आरसा असतो ना त्यावेळेस एकदम असं कम्फर्टेबलमध्ये मी करत असते माझं. कारण कसं आहे, आरशाच्या पुढं आपल्याला केस दिसतात. तर आता आरसा माझा इकडं अंधार पडतोय, पूर्ण असा अंधारमध्ये पूर्ण अंधार दिसतोय, थोडं पण असं थोडंसं क्लिअरिटी व्हिडिओला येत नाही. त्यामुळं मी असं थोडंसं व्हिडिओमध्ये बघूनच करते आणि त्यामुळे मला केस दिसत नाही आहेत जास्त. तर असो, जसं जसं दिसेल त्याप्रमाणे मी करते. पण ही एकदम ट्रिक ना तुम्हाला एकदम सोपी आहे. तुम्हाला सांगते, तुम्हाला ना 15 दिवसात तुम्ही असं केलं ना तर तुम्हाला पार्लर जायची सुद्धा गरज नाही. का तर आपण जर असं करायला शिकलो ना तर आपलं जसं म्हणजे कसं आहे, जास्त केसांची वाढ पण होत नाही आणि एकदम क्लीन राहतोय चेहरा एकदम. आणि चेहरा आयब्रोवर सगळं अवलंबून असतो. चेहऱ्याचं जर एकदम पहिलं म्हणजे ॲक्टिव्ह आपलं चेहऱ्यामध्ये म्हणलं तर सगळ्यात जास्त आपले डोळे आणि आयब्रो असते. त्यामुळे आयब्रो कधीही आपण व्यवस्थित ठेवलेलं बरं. त्यामुळे सारखं पार्लरमध्ये जाणं तर शक्य नाही. कोणत्याही गोष्टीला ऑप्शन असते म्हणतात ना, तर ते एकदम खरं आहे. तर हे आपण ना कोणत्याही टेन्शनमधनं असं रिलॅक्सपैकी करू शकतोय. आणि असं नाही की आपण घरातच करू शकतो. आता कोणाला ऑफिसला जायचं असेल ना तर तुम्ही ना एक 5 मिनिटात ऑफिसला जायचं आहे म्हटलं तर त्याच्या अगोदर सुद्धा आयब्रो करून जाऊ शकतो एकदा आरामात. आणि हे बघा फोरहेड सुद्धा किती फोरहेड एकदम व्यवस्थित होते बघा. कारण कसं आहे माहिती का, आपल्याला ना जसं पाहिजे तसा शेप आपल्याला देता येतोय आणि कुठं आपल्याला एक्स्ट्रा वाटतंय आणि काय आपल्याला सांगावं लागत नाही कोणाला. जसं पाहिजे तसं आपण करू शकतो. तर माझं कसं आहे, काय आयब्रो जरा थोडीशी जाड आहे आणि एक थोडीशी म्हणजे नॉर्मल मीडियम आहे. तर असं प्रत्येकाचं असते, एक आयब्रो थोडीशी अशी थोडीशी. इकडं कसं आहे, अजून मी शेप दिलेला नाही व्यवस्थित. एकच आयब्रो व्यवस्थित केली, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी एकच आयब्रो पहिल्यांदा केली आहे, असा फरक दिसतोय चेहऱ्यामध्ये. तर आता तुम्हाला समजलं असेल की आता जी आयब्रो मी ही साईडची आयब्रो आहे ना, इकडं मी केलेली नाही अजून, इकडं थोडंसं केले बघा. तर कसं जसं आपण जी आयब्रो करतो ना ती जाड दिसते बघा तुम्ही, म्हणजे असं ब्रॉड दिसते एकदम. आणि त्याला ना चांगलं ही दिसते ती असं म्हणजे एकदम कोरीव दिसते. आणि जी केलेली नाही ती कसं जरा फरक राहतोय. तर आता इकडची पण मी करून घेतलेली आहे. तर कसं आहे, व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी थोडं आपलं नॉर्मलमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्ही घरी एकदा प्रॅक्टिस करून बघा. 100% तुम्हाला तिसऱ्या वेळेस येणार. पहिल्या वेळेस 1-2 वेळेस तुम्हाला जमणार नाही, पण तिसऱ्या वेळेस तुम्हाला 100% जमणार. कारण एवढं काय त्यात काहीच अवघड नाही. कसं आहे माहिती का, फक्त तुम्हाला दोऱ्याला ना असं राऊंड करून 2-3 वेळा असं चांगलं 5-7 वेळा भिंगवून घ्यायचं आणि मग करायला चालू करायचं. आणि असं ते करायलाच ना तुम्हाला 2-3 वेळा असं सराव करावा लागणार आहे. माझं पण पहिल्यांदा मला व्यवस्थित जमत नव्हती, पण मी 2-3 वेळा प्रॅक्टिस केली ना, आता मी तुम्हाला खरं सांगते
पार्लरला ना ॲब्रोसाठी खास कधीच जात नाही. कारण कसं आहे आपल्याला ना जमते तर आपण कशाला जायचं ना. आणि आपल्याला ज्यावेळेस ॲब्रो वगैरे जमतात ना त्यावेळेस आपला चेहरा एवढा घाणच दिसत नाही. कारण कसं आहे भरपूर दिवस झालं जर ॲब्रो केल्या नसल्या ना तर तो चेहरा विचित्र दिसतोय. आणि अचानक मग पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करून आलं ना तर आपल्याला असं वाटतं माझा चेहरा तर व्यवस्थित झाला. पण तसं नाही. आपण थोडं थोडं त्याला साईडनं जरी तुम्ही व्यवस्थित ही दिली ना आपलं फिनिशिंग दिली ना ॲब्रोला तरी ॲब्रो छान दिसते एकदम. आणि असं पूर्ण प्रॉपर एकदम केल्यासारखे वाटते. तर आपण कसं करतो भरपूर वाढत देतो ना अचानक करून आले आपल्याला असं वाटते की ते खूपच मस्त झाले. पण एवढं खराब होऊच द्यायचं नाही ना. मला असं म्हणायचं तर व्यवस्थित होते. तर तर अशी सिंपल अशी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे. आणि दुसरी पण एक ट्रिक आहे ती मी एखाद्या दिवशी त्याचा पण व्हिडिओ बनवीन. त्याला पण करणार असं ज्यांना म्हणजे ही जमत नाही ना तर तुम्ही त्या पद्धतीने करा. ती पण पद्धत मी तुम्हाला एखाद्या दिवशी व्हिडिओमध्ये शेअर करेन, सांगेन व्यवस्थित समजून. आणि ही ॲब्रोचं दर ना आपल्याला कुठं पण जनरल स्टोअर म्हणा किंवा कुठंही असं म्हणजे जिथं आपलं स्टोअरचे सामान मिळतं ना जनरल स्टोअरचं आपलं लेडीजचं सगळं तर तिथं तुम्हाला आरामात भेटून जातं. एक 50 रुपयाच्या आतमध्ये आरामात हा दोरा भेटून जातो. 1 वर्षभर 2 वर्ष तुम्हाला काहीच बघायची गरज नाही. हा दोरा संपतच नाही लवकर. कारण आणि कसं आहे ज्यांना हा दोरा जास्त लागल्यासारखा वाटतो ना त्यांच्यासाठी सांगते. एक पिंक कलरचा एक दोरा असतो याच्यामधनं एकदम सॉफ्ट म्हणजे ज्यांची स्किन एकदम सेन्सिटिव्ह आहे ना त्यांच्यासाठी मी खास सांगते की तुम्हाला तुमच्या जर चेहऱ्या म्हणजे ॲब्रोचे कट वगैरे येत असतील ना स्किन ॲब्रोमध्ये येत असेल ना तर अजिबात घाबरू नका. काय करा माहिती का डायरेक्ट एक पिंक कलरचा दोरा भेटतो तुम्हाला ॲब्रोसाठी. म्हणायचं माझं सेन्सिटिव्ह स्किन आहे तर तुम्ही थोडा सॉफ्ट साईजचा दोरा द्या. तो पण ॲब्रोचाच असतोय पण तो खास सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांसाठी असतोय. कारण ज्यांची स्किन वगैरे दोऱ्यात येते ना ॲब्रो करताना तर त्यांच्यासाठी तर तुम्ही तो वापरा. तो पण तेवढ्याच प्राईजला आहे. हाही तेवढ्याच प्राईजचा आहे. पण काय माहिती का तो जो ग्रीनवाला जो आत्ता मी तुम्हाला दाखवला पिस्ता कलरचा ना तर तो असा थोडासा जसा ॲब्रो असतात ना सगळ्यांच्या नॉर्मली थोड्याशा जाडसर आणि करून करून थोड्याशा ॲब्रो अजून जरा जाड होतात म्हणजे तिचं थोडंसं फरक पडतोय. तर कसं आहे माहिती आहे का तर हीच दोरा योग्य असतोय. पण कोणकोणाचं एकदमच सुरुवातीला ॲब्रो वगैरे करताना 1-4-5 वर्ष ॲब्रो एकदम सॉफ्ट असते म्हणजे तर त्यांना आणि ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन त्यांना किंवा एकदम सॉफ्ट स्किन असते ना त्यांची दोऱ्यात येते त्यांच्यासाठी खूप छान आहे तो दोरा. तर तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला पार्लरला जायची गरज नाही काही नाही. चेहरा तुम्ही ऑटोमॅटिक फ्रेश दिसते. 15 दिवसातनं एकदा आपण फक्त थोडंसं 10 मिनटं 5 मिनटं आपल्यासाठी स्वतःसाठी द्यायची. महिनाभर आपला चेहरा फ्रेश राहते. काही करायची गरज नाही. आणि ॲब्रोवर सगळं अवलंबून असते. ॲब्रो जर तुम्ही केल्या तर चेहरा तुमचा एकदम असं फेशियलसुद्धा करायची गरज नाही मला असं वाटते. तर इथंच व्हिडिओ सेंड करते. समजला असेल